शेकोटी घेतोय खूप म्हणजे खूप थंडी आहे. फ्लॅश मला वाटते मनाली प्रवास केलाय आमच्या सोबत. थकलाय थंडी लागते त्याला. पहाड बघा काय मस्त दिसतात इकडे. तर आता आम्ही चाललोय मणीकरणला. तिकडे नॅचरल गरम पाणी येतं, तिकडे आम्ही आंघोळीसाठी चाललोय. व्ह्यू बघा काय मस्त आहे समोर इकडे. इकडचे दुकानं पण फुल मस्त असे वेगवेगळे आहेत. धुकं बघा. हो हो हो, थोडं थंडीमध्ये पण गरम पाण्याचं कुंड आहे इकडे. गरम पाण्याचं हे गरम पाणी होते इकडे, त्यासाठीच आम्ही इकडे आलो. गरम वाटतंय ना. गरम पाण्याचं कुंड आहे, गरम पाण्याचं कुंड आहे इकडे. आता जरा गरम वाटलं आतमध्ये. परत थंड. अरे बापरे, परत थंड. पहिलं ऊन ब्लॉक मध्ये आलं. पहिलं ऊन घेतलं मी कसोल मधलं पहिलं ऊन. डायरेक्ट ब्लॉक मध्ये चालतं. म्हणजे खूप थंडी आहे. माझ्या आयुष्यातली मी पहिली थंडी अशी अनुभवतोय. कानटोपी पण आहे इकडे. माझी कानटोपी माझ्या वडिलांची आहे, म्हणून ती जरा जुनी वाटते. कारण मला काही भेटलं नाही आणि आम्ही शॉपिंग करणार होतो तिकडे आमचे अर्धवटच झाले, कारण बसला खूप लेट झाला आम्हाला. म्हणून ही कानटोपी घेतली. सध्या होती मम्मीनी बॅगेमध्ये ठेवलेली पप्पांची, तर घातली. तर कानटोपी पण घ्यायची, बॅग पण घ्यायची. पहिला आंघोळ करू गरम पाण्याच्या कुंडामध्ये. तर मित्रांनो, इकडे एक असं गरम पाण्याचं कुंड आहे. शिव मंदिर आहे का गुरुद्वारा आहे? शिव मंदिर आहे. शिव मंदिर आहे. इथे नॅचरल असं गरम पाणी येतं आणि एवढं गरम पाणी आहे. मणीकरण गुरुद्वारा. मणीकरण गुरुद्वाराला आहे हे पाणी, म्हणजे असं गरमच आहे पाहिजे. उतर काय नाही. गरम आहे पाणी. एवढं असं बर्फाच्या याच्यामध्ये असं गरम पाणी नॅचरल येणं म्हणजे खरंच त्या परमेश्वराची लीला अपरंपार आहे. हा, जरा आंघोळ वगैरे आंघोळ गेली गरम पाण्याच्या कुंडामध्ये आणि आता शिव मंदिर म्हणजे महादेवांच्या मंदिरामध्ये आलोय. अलगच वाईब आहे. या पहाडांच्या मधोमध असं मंदिर, अलग एनर्जी, अलग वेगळं आहे सर्व. खरंच हे अनुभवलं मी. लकी आहे मी. तुम्ही पण या नक्की. कळवीन नक्की. हर हर महादेव. इकडचे लोक मेहनत बघा किती करतात. आणि मित्रांनो, तिकडे स्नोफॉल चालू येतो बघा तिकडे.
मित्रांनो ही हुडी आहे, ही चांगली वाटते का? 1600ला आहे इथे. काय बोलतो, घेऊ ही? घातल्यावरती मस्त वाटत. अजून एक बघू कुठची तरी, ती पण मस्त आहे. एक नॉर्मल पण घेतो, एक असा घेतो. इसका क्या प्राइस है? वो ये 1600. साइज क्या है इसका? एल एक्सेल? एक्सेल में दिखाओ ना, एक्सेल में. हाँ एक्सेल में. आपल्याला एक्सेल लागतो. नवीन नवीन पॅटर्न आलेत ना पावर. हा हे पण मस्त वाटतंय मला. हा हे पण मस्त वाटतं. ते जुने आहे सगळं, जुने आहे. हे सगळं कुठचा हे घेतलं, हे घेतलं. आणि मी जे हे घातलं कसं वाटतं हे आपल्या इथे लवकर भेटत नाही. कितना हुआ भाई इसका? 24. आम्ही निघालो तेव्हा एवढी थंडी नव्हती. होती थंडी इकडे आहेत 24 तास, पण आता जरा जास्त कारण बोलायला नाही जमत आहे, कारण आता पाऊस आलाय. पाहिजे तुला घे. कसोलमध्ये पाऊस पहिल्यांदा मी आलो. पहिल्यांदा मला पाऊस बघायला भेटला. उद्या बर्फ पण बघायला भेटेल. हे चला, कुठे गेला सूरज? आमचे गरम गरम मोमोज आले इकडचे, चिकन मोमोज, चिकन आणि व्हेज. त्याच्यानंतर आम्ही हे ट्राय करणार आहे. तर आमचा केक आलेला आहे. अशा प्रकारे आमचा केक आला आहे. परत आम्ही गेलेलो कसोलला. हे आपल्या भावाचं इथे दुकान आहे, कॅफे आहे. ते शॉपिंगचं काहीतरी सामान राहिलं होतं. 4 व्हीलरनी गेलेलो. तर इथे पावसाचा एवढा पाऊस इथे पडतोय. हे बघा चिकन तुम्ही बघू शकता. बरं झालं मी आज शूज नाही घेतले, नाही तर घाण झाले असते. आज शूज घालणार होतो मी. बरं आलं, बोललो उद्या आपण बर्फात जाणार आहे टोशला, तो तेव्हाच घालू. हमारा रास्ता है. हाँ, और ये हमारे भाई जी है, मेरे कैफे को फॉलो करो. हाँ, इनका यहाँ पे कैफे है, जरूर आना. मैं आपको बता दूं, आपका कैफे का नाम क्या है? कैफे स्माइलेंस. यस यस, कसोलला कधी आले तर नक्की भेट द्या. आणि क्लायमेट बघा मित्रांनो काय झालंय. हो, मस्त क्लायमेट झालंय. मजबूत थंडी आहे, मजबूत. आता तर जास्त थंडी वाढली आहे. आम्ही आलोय, आपण काल आलो का परवा आलो? काल आलो ना आपण. कालपासून तेवढी थंडी नव्हती. आज जे एका मित्राचं ते कॅफे तुम्हाला सांगितलं, हे बघा इकडे आहे. आपल्या मित्राकडे या. आपलं नाव घ्या, जय साईनाथ. हो, हर हर महादेव. हा, पाऊस सुरू झाला बघा. आणि थंड याच्यामध्ये आम्ही लोकांनी स्लीपर घातली आणि थंड थंड पाणी. सॉक्स आमच्या हातामध्ये आहे, कारण सॉक्स एकदा इथे भिजले, सॉक्स नाही इथे सुकू शकत परत एकदा भिजले तर. म्हणून आम्ही लोक एवढं रिक्सली थंड थंड. बापरे, वारा थंड. मला असं वाटतं इथे उद्या उठल्या मला बर्फच दिसेल टोचला जायच्या आधीच. मित्रांनो फायनली निघालो आम्ही लोक टोचला. आपल्या मित्राचं एक तिथे हॉटेल आहे, खूप चांगलं हॉटेल आहे, तिकडे चाललोय. आणि इथे आता बर्फ सुरू झाला इकडच्या समोरच्या पहाडवरती. तर बघूया, आता मी बर्फामध्ये चाललो आणि इथे पूर्ण धुकं झाले. अजून ही दुसऱ्याची आहे का, ही आणि ही. एकटा चालू मित्रांनो. बर्फ माझ्या आयुष्यातला फर्स्ट टाइम बर्फ.